आपल्या संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एक शहर आहे ज्याला राजधानी सातारा म्हटलं जातं, जिथं ऑलरेडी छत्रपतींचा वारसा या नगरपालिकेच्या किंवा या सातारा जिल्ह्यात आहे. ही नगरपालिका हटके आहे का? देशातली जी राजधानी जीवन ठेवलेली आहे ती म्हणजे सातारा. राजांच्या मनोमिलनाचं नेहमी सातारा नगरपालिकेवर वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यांनी आजपर्यंत विविध विकास कामाच्या दृष्टीनं मनोमिलनाच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत. नाही, प्रत्येक सातारकरांचं कायम स्वप्न राहिलं की शेजारचा एक पुणे जिल्हा आहे, तो महानगरपालिका आहे, कोल्हापूर महानगरपालिका आहे, सातारासुद्धा महानगरपालिका झाली पाहिजे. नगरसेवक व्हायचं आहे तर तुमच्याकडे थार JCB असणं आवश्यक आहे का? मग प्रशासन असताना नगरपालिका सुरळीत चालत होती का? काय वाटतं तुम्हाला या गोष्टीबद्दल? सातारा अपवादच नाही, असं राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय कार्यभाराची जर अवलोकन केलं तर निश्चितच त्याच्या कालखंडामध्ये बोटावर मोजणारी आंदोलनं झालेली आहेत. प्रशासन असताना जर चांगल्या पद्धतीने कारभार केला जातोय, चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा दिल्या जातात, चांगल्या पद्धतीने विकास केला जातोय, तर मग राजकारण कशासाठी पाहिजे, प्रतिनिधी कशासाठी पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा नगरपालिका म्हटलं तर इलेक्टेड नगरसेवक, आता इलेक्टेड नगरसेवक जे असतील त्यांना थोडंसं आता अपेक्षा त्यांच्याकडून वाढलेल्या आहेत, प्रशासनाचं काम बघतात. एखादं विकास काम एकानं सुचवलं की दुसऱ्याने त्याला विरोध करायचा, तिसऱ्याने केलं की चौथ्याने विरोध करायचा, म्हणजे असे वर्षानुवर्षे कामं प्रलंबित पडलेले आहेत फक्त आणि फक्त या प्रतिनिधीच्या हलगर्जीपणामुळे किंवा प्रतिनिधीच्या पायवडण्यामुळे. म्हणून सर्वसामान्य मतदार आज म्हणतोय की आम्हाला ही निवडणूकच नको आहे. नमस्कार मित्रांनो, मी शिरीष गवळी तुमचं स्वागत करतोय आजच्या या राजमुद्रा चॅनलवरच्या आपल्या पॉडकास्टवरती. आता थोड्याच दिवसांमध्ये नगरपालिकेचे इलेक्शन्स आपल्या समोर येऊन ठेपलेले आहेत आणि अशा वेळेला आत्तापर्यंत आपण आमदार निवडलेत, आपण खासदार निवडले. आता आपल्या शहराचा विकास, शहराची धोरणं, शहराची जबाबदारी ही निवडायची वेळ आली आहे. तर सातारकर या संपूर्ण पॉडकास्टमध्ये आपल्या साताराचा नगरसेवक कसा असावा, नगराध्यक्ष कसा असावा, नवमतदार नव उमेदवार कशा पद्धतीने काम करावेत या गोष्टीचं सखोल विश्लेषण द्यायला आपल्या सोबत असणार आहेत माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते महारुद्र टिकोणे सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आपल्या या पॉडकास्टमध्ये. तर आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आता जवळ येऊन ठेपलेलं आणि कित्येक दिवसांनंतर आपल्या या शहरात इलेक्शन्स होणार आहेत आणि तेही सातारा नगरपालिकेचे इलेक्शन्स होणार आहेत. या सातारा नगरपालिकेच्या इलेक्शन्सबद्दल तुमचं ॲनालिसिस काय असणार आहे? प्रदीर्घ कालावधीनंतर सातारा नगरपालिका नव्हे तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध नगरपालिका निवडणुका होत आहेत. यामुळं गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले चालू प्रतिनिधी असतील, नवोदित प्रतिनिधी असतील, युवक प्रतिनिधी असतील, यांनी या दिवाळीमध्ये निश्चितच मतदाराशी संपर्क साधून आपली तयारी परिपूर्ण केलेली आहे आणि ते आता फक्त निवडणूक आयोगाच्या तारखांची वाट बघत आहेत. त्यामुळं सातारा शहरातसुद्धा त्याला अपवाद नाही आहे. सातारा शहरातसुद्धा ही जी रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे ते मतदारांनी आणि लोकांनी दिवाळीमध्ये ते अनुभवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा नगरपालिका म्हटलं तर म्हणजे आपल्या संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एक शहर आहे ज्याला राजधानी सातारा म्हटलं जातं, जिथं ऑलरेडी छत्रपतींचा वारसा या नगरपालिकेच्या किंवा या सातारा जिल्ह्यात आहे. ही नगरपालिका हटके आहे का? किंवा या नगरपालिकेचं इलेक्शन कायम पटलावरती कायम लक्षवेधी असतं, तर कसं लक्षवेधी असतं आणि कशा पद्धतीची इलेक्शन ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल? देशातली जी राजधानी जीवन ठेवलेली आहे ती म्हणजे सातारा आणि या साताऱ्यामध्ये राजेंचं वर्चस्व आहे. जे राजे ज्या पक्षात पार्टीत असतील त्या पक्ष पार्टीच्या अनुषंगाने राजांच्या मनोमिलनाचं नेहमी सातारा नगरपालिकेवर वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यांनी आजपर्यंत विविध विकास कामाच्या दृष्टीनं मनोमिलनाच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत. पूर्व इतिहास पाहता प्रतापसिंह महाराजांपासून सुद्धा ह्या सातारा नगरपालिकेमध्ये त्यांनी पदं भूषवलेली आहेत आणि म्हणून 36 जिल्ह्यामध्ये सातारा नगरपालिका ही हटके नगरपालिका आहे, इतिहासातली नगरपालिका आहे असं गृहीत धरलं जातं. आणि विषय महत्त्वाचा आहे की 36 जिल्ह्यापेक्षा सातारा नगरपालिकेचा विकास म्हणावा तसा बी झालेला नाही आहे. जे अजून कॉम्पॅक्ट नगरपालिका म्हणतो, आता कुठं मागील 2-3 वर्षापूर्वी त्याचा विस्तार झाला. शाहूपुरी, शाहूनगर वगैरे किंवा पिरवाडी वगैरे असे भाग इन्क्लूड केल्यामुळे थोडासा भाग वाढलेला आहे. फक्त ऐतिहासिक ही नगरपालिका आहे. नाही, प्रत्येक सातारकरांचं कायम स्वप्न राहिलं की शेजारचा एक पुणे जिल्हा आहे, तो महानगरपालिका आहे, कोल्हापूर महानगरपालिका आहे, सातारासुद्धा महानगरपालिका झाली पाहिजे. त्या दृष्टीने कदाचित इथून पुढची वाटचाल होईल. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या ज्या वेळेला नगरपालिकेचे इलेक्शन्स येतात आणि आत्ता नगरपालिकेचे इलेक्शन काही दिवसां आलेलं आहे, त्याच्या आधी प्रशासन होतं आणि आता
पुन्हा एकदा इलेक्टेड नगरसेवक त्या नगरपालिकेत बसतील आणि ही पूर्ण प्रोसेस सुरू होईल. एक फरक जाणवतो आणि जाणवला गेला आहे की प्रशासन असताना आत्तापर्यंत जितक्या पद्धतीची जनआंदोलनं ज्या वेळेला इलेक्टेड नगरसेवक असताना होतात ती तेवढी होत झाली नाहीत. मग प्रशासन असताना नगरपालिका सुरळीत चालत होती का? आणि आता इलेक्शन्स काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला या गोष्टीबद्दल? म्हणजे सातारा अपवादच नाही, असं राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय कार्यभाराची जर अवलोकन केलं तर निश्चितच त्याच्या कालखंडामध्ये बोटावर मोजणारी आंदोलनं झालेली आहेत. सातारा जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रामधील अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायतीपासून त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त झाल्यानंतर तर तिथं बोटावर मोजणारी आंदोलनं झालेली आहेत. त्यामुळं सर्वसामान्य मतदार असेल, सर्वसामान्य लोकांचा असा आता कल आहे की जर प्रशासन असताना जर चांगल्या पद्धतीने कारभार केला जातोय, चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा दिल्या जातात, चांगल्या पद्धतीने विकास केला जातोय, तर मग राजकारण कशासाठी पाहिजे, प्रतिनिधी कशासाठी पाहिजे? तर सदर प्रशासन हा समाजाभिमुख, लोकाभिमुख चांगले कामं करतोय, मागेल ते काम करतोय, अडीअडचणीने वेळ समजून घेतोय. त्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, हे सर्वसामान्यांना आता सूर उमटू लागलेलं आहे. म्हणजे प्रशासन वर्सेस इलेक्टेड नगरसेवक. आता इलेक्टेड नगरसेवक जे असतील त्यांना थोडंसं आता अपेक्षा त्यांच्याकडून वाढलेल्या आहेत, प्रशासनाचं काम बघतात. हो, परंतु सर्वसामान्य मतदार, टिपिकल मतदार बोलत नाही मी, तर सर्वसामान्य मतदार ज्याला कुणाचे राजकीय काही संबंध नाही आहेत किंवा राजकारणाचा कुठे त्याला जास्त गंध लागलेला नसतो, अशा मतदाराचं मत आहे की आम्हाला नगरसेवकी नको आहे आणि नगराध्यक्ष बी नको आहे आणि ग्राम सरपंच बी नको आहे, कोणच नको आहे. प्रशासक जर आमचं काम चांगलं करतो तर आम्हाला कशासाठी पाहिजे? कारण ज्या वेळेस राज्यामध्ये किंवा शहरामध्ये ज्या पंचायती किंवा ग्रामपंचायती निवडणुका झाल्यानंतर जे काय पंचवार्षिक आढावा घेतला जातो, तर त्या ठिकाणी फक्त समाजाच्या विकासाचं काम न करता फक्त त्या प्रतिनिधींनी स्वतःच्या विकासाची कामं केली आणि एकमेकाचे पाय ओढण्यात त्यांनी जास्त कालखंड घेतला. एखादं विकास काम एकानं सुचवलं की दुसऱ्याने त्याला विरोध करायचा, तिसऱ्याने केलं की चौथ्याने विरोध करायचा. म्हणजे असे वर्षानुवर्षे कामं प्रलंबित पडलेले आहेत फक्त आणि फक्त या प्रतिनिधीच्या हलगर्जीपणामुळे किंवा प्रतिनिधीच्या पाय ओढण्यामुळे. म्हणून सर्वसामान्य मतदार आज म्हणतोय की आम्हाला ही निवडणूकच नको आहे, खासदार आमदार आहेत ना बस झालं, बाकी निवडणुकाच नको स्थानिक. आजचा वस्तुस्थिती ही तयार झालेली आहे. बरं, आता हा सगळ्यात चांगला मुद्दा मांडला. ह्यालाच लागून अजून एक प्रश्न आहे जो कायम प्रत्येक इलेक्शनच्या आधी ठेवला जातो. तो नगरसेवक पहिलं इलेक्शन आहे. या नगरसेवकाच्या इलेक्शन्समध्ये निवडणुकीमध्ये हा मुद्दा एक कायम असतो की उमेदवाराचा निकष काय पाहिजे. आता मी तुम्हाला हा जर प्रश्न सरळ विचारला तर आपल्याला ज्या वेळेला आपला नगरसेवक आपल्याला निवडायचा आहे तर तो नगरसेवक कसा असावा ह्यापेक्षा नगरसेवकाने काय काम केलं पाहिजे किंवा नगरसेवक कसा असला पाहिजे हे जरा तुम्ही सांगितलं तर खूप भारतीय लोकशाही अशी आहे की इथं सगळ्या गोष्टीला निकष बघितले जातात. म्हणजे शिपाई निवडीपासून IAS अधिकारी निवडेपर्यंत सगळे निकष बघितले जातात. फक्त इथं निकष बघितला जात नाही तो लोकप्रतिनिधी निवडताना. मग तो 4थी पास आहे, पहिली नापास आहे किंवा काय हे बिलकुल बघितलं, त्याच्याकडे पैसा किती आहे, दमदाटी किती, धमकी किती किंवा काय गोष्टी किती आहेत, ह्या प्रतिनिधी म्हणजे पक्षीय लेवलला ह्या गोष्टी बघून सदर व्यक्तीला तिकीट दिलं जातं आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. या ठिकाणी ह्या भारतीय लोकशाहीचा सगळ्यात मोठा हा ड्रॉबॅक आहे की गुन्हेगारसुद्धा इथं निवडणूक लढू शकतो, तुरुंगातनं सुद्धा निवडणूक लढू शकतो आणि तो काय आहे हे कोण बघत नाही. पक्ष बघतोय ना, ओके संपला विषय, आणि त्याच्याकडे पैसा पाणी खर्च करायला, काम करून घ्यायला. तर असे हे निकष सध्या राबवले जात आहेत आणि हे निकष हे भारतीय लोकशाहीला सगळ्यात मोठे चुकीचे आहेत. तर सर प्रश्न असा आहे की आता आपण नगरपालिका आपली आलेली आणि ज्या वेळेला नगरपालिकेत नगरसेवक एखादा निवडला जातो किंवा आपल्या वार्डाची जबाबदारी एखाद्याला दिली जाते, आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या विकासाच्या जबाबदारीसाठी आपण एखादा नगरसेवक निवडतो, त्यावेळेला त्या नगरसेवकाच्या निवडीसाठी काही निकष असणे आवश्यक आहेत का? जगामध्ये भारतीय लोकशाहीच अशी लोकशाही आहे की यामध्ये प्रतिनिधी निवडताना कोणत्याही प्रकारचे निकष नाही आहेत किंवा तशी घटनादुरुस्ती किंवा निवडणूक आयोगाचे काही नियम अटी दुरुस्त कराव्यात आजपर्यंत असं 75 वर्षामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा सरकारला किंवा प्रशासनाला वाटलं नाही. कारण या देशामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यक्ती निवडणूक लढू शकतो, त्याची पात्रता आहे नाही आहे, आता मराठीत बोलायचं तर लायकी आहे नाही हा विषय येतो. परंतु जेव्हा एखादा कर्मचारी निवडला जातो, म्हणजे शिपायापासून IAS केडर IPS केडर पण निवडला जातो, तेव्हा त्याला अनेक दिव्यातनं अनेक निकषामधनं सामोरं करून मग त्याला त्या ठिकाणी पदावर दिलं जातं. परंतु जो देश चालवतो, राज्य चालवतो, गाव चालवतो, भाग चालवतो, त्याच्या बाबतीत मात्र कोणत्याही प्रकारचे निकष बघितले, तो अंगठा बहादूर आहे का उच्च शिक्षित आहे, कुठले निकष बघितले जात नाहीत. तर
तर या निमित्त मी अशी सरकारला आणि निवडणूक आयोगाला अशी विनंती करेल की लोकप्रतिनिधी निवडताना सुद्धा एक ठराविक अटी घालाव्यात. आता मागच्या माझ्या वाचनात असं आलं की बाबा गाव पातळीवर सदस्य निवडताना काहीतरी 10वी-12वी पास असावा वगैरे वगैरे असे काहीतरी आलेले आहेत. आता जी अंमलबजावणी कितपत होते मला माहीत नाही, परंतु ह्याच्यावर अंमलबजावणी अशी झाली पाहिजे की हे होत असताना प्रतिनिधी निवडत असताना त्याची क्वालिफिकेशन बघावं, त्याची आर्थिक सिबिल बघावं. जसं कर्ज देताना आर्थिक सिबिल बघितलं तसं आर्थिक सिबिल बघावं, त्याचं सोशल सिबिल बघावं. त्या 5 वर्षामध्ये त्यानं ह्या गावासाठी, भागासाठी, त्या एरियासाठी काय काम केलं आहे, हा सोशल पार्ट असावा. अशी ह्याच्यामध्ये दुरुस्ती केली तर निश्चितच ह्या देशातला भ्रष्टाचार आणि चांगले लोकप्रतिनिधी काम करतील. डबल ग्रॅज्युएट झालेला जो युवक आहे तो आज कुठंतरी हमाली काम करतो आणि अंगठा बहादूर झालेला मात्र लोकप्रतिनिधी म्हणून मिरवत असतो. तर ह्या लोकशाहीची जी थट्टा चाललेली आहे, बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं, छत्रपतींना अभिप्रेत असणारं जे स्वराज्य आहे ते आता इथून पुढे घडण्याची तरी अपेक्षा आहे. 75 वर्षात नाही घडलं, पण इथून पुढे तरी अपेक्षित आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की सातारा नगरपालिकेबद्दल आपण बोलतोय. ज्यावेळेला सातारा नगरपालिकेत एखादा नगरसेवक निवडायची वेळ येते त्यावेळेला त्याचा निकष काय असला पाहिजे असा पण एक प्रश्न उभा राहतो. म्हणजे मी तुम्हाला थोडंसं इलॅबरेट माझा प्रश्न असा करतो की ज्या वेळेला सातारा नगरपालिकेचा आपण पूर्ण परिक्षेत्र बघतो तसा सातारा औद्योगिक विकास भरपूर झालेला आहे. आता औद्योगिक व्यावसायिक कित्येक आपल्याला प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. तर अशा वेळेला नगरपालिकेचा एखादा नगरसेवक निवडताना कुठल्याही वार्डात त्याचा निकष काय असला पाहिजे? तो खूप पैसेवाला असला पाहिजे, तो सेन्सिबल असला पाहिजे का, तो कसा असला पाहिजे? मी जे पहिल्या याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे ते जरी राज्याला, देशाला, जिल्ह्याला जरी हे असले तरी ते सातारा नगरपालिकेत सुद्धा लागू पडतं. आज अनेक दिग्गजांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये घालवलेले आहेत किंवा अनेक वर्ष प्रतिनिधित्व भोगलेले आहे. वार्ड नगरसेवक असेल, नगराध्यक्ष अशी अनेक पदं भोगलेली आहेत. आज त्यातले 90% लोक आज ह्या गोष्टीसाठी पुन्हा इच्छुक आहेत. आणि जो नवतरुण आहे, उच्चशिक्षित नवतरुण आहे, तो मात्र ह्यांच्या हुजऱ्यागिऱ्या करण्यावर आणि ह्यांची पाठ्यपुस्तक उचलण्यावरच आपलं आयुष्य खर्च करत आहे. तर सातारा तील मतदारांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा अशी की माझ्या वार्डचा नगरसेवक हा उच्चशिक्षित असावा, सर्वसामान्य दीनदलित गोरगरिबांचे प्रश्न जाणणार असावा, युवकांचे प्रश्न जाणणार असावा, महिलांचे प्रश्न जाणणार असावा, रोजगाराचे प्रश्न जाणणार असावा, स्वच्छतेचे, आरोग्याचे प्रश्न जाणणार असावा. असे प्रतिनिधीची आज सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. जे निवडणुकीच्या कालखंडामध्ये अंडी मटण खाऊन ढाब्यावर जाऊन मतदान करतात त्यांची काही अपेक्षा नाही आहे. त्यांची अपेक्षा आहे की माझा प्रतिनिधी हा स्ट्रॉंग असावा, मला त्यांना आता चांगलं खणखण दिलं पाहिजे. पण सर्वसामान्य प्रतिनिधी आणि सर्वसामान्य युवक युवतींचा, सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांचा हा प्रश्न आहे की तो आमच्या भावना, आमच्या अडीअडचणी जाणणार असावा. त्यांना आम्हाला काही नाही देऊ दे, परंतु 5 वर्षामध्ये आमचे जी गटारं तुंबलेले आहेत, रस्त्यातले खड्ड्यातले रस्ते आहेत, की घरकुलासारख्या योजना आहेत, ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या पेन्शन योजना आहेत, युवक युवतींसाठी असणारे रोजगार आहेत, MPC UP सारखे जे आता सर्वसामान्य गोरगरिबातील मुलं तयारी करतात त्यांसाठी वेगळ्या प्रकारच्या हायटेक लायब्ररी तयार करणार असावा. म्हणजे अशा पद्धतीच्या सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे, खाण्यापिण्यातल्या मतदारांची नाही. अच्छा, नाही, मुद्दा तुमचा अगदी बरोबर आहे. पण आत्तापर्यंत पण आपण नगरपालिकेत तुम्ही आता नवयुवकांचा मुद्दा मांडला. आत्ता नगरपालिकेत ज्यावेळेला सातारा नगरपालिकेचा मुद्दा उपस्थित उभा राहतो त्यावेळेला यावेळेला तुम्हाला काय वाटतं की किती नवयुवक जे इच्छुक आहेत त्यांच्या राजकारणातलं पहिलं पाऊल टाकायला किती त्यांना चान्स मिळू शकतो? किती संधी आहे सातारा नगरपालिकेत? सातारा नगरपालिकेतच संधी नव्हे तर कुठंच देशात, राज्यात संधी दिली जात नाही. कारण त्याला राजकीय काही बॅकग्राऊंड नसतं. त्यामुळं त्याला कुठल्या तरी प्रवाहात घेण्याची आवश्यकता नाही. तो कुठल्या तरी नेत्याकडे हुजरीगिरी करत नाही. हुजरीगिरी करत असेल तर त्याला निश्चित तिकीट मिळू शकतं. की आजचा युवक जो आहे उच्चशिक्षित आहे, सुशिक्षित आहे, त्यामुळे तो हुजरीगिरीच्या मागे लागत नाही. आणि त्यामुळं असे जे युवक आहेत त्या राजकीय प्रवाहामधून बाजूला सरकत आहेत. तर एक छोटासा मुद्दा मी असं बोलेल की पूर्वी विद्यापीठी निवडणुका होत होत्या देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्यापर्यंत विद्यापीठी निवडणूक होत्या. त्यामध्ये युवा वर्ग हिरिरीने भाग घ्यायचा आणि एक सर्वसामान्य दीनदलित गोरगरिबाला एक चांगला युवक हा राजकारणामध्ये प्रवेश करायचा, त्यातून ती पिढी घडायची. आता ही फॅक्टरीज बंद करून टाकली. ह्या राजकीयांनी त्यांची फॅक्टरीज बंद करून टाकली. का बंद काढली? की वंशीय परंपरागत ह्यांचंच पोरगा, सून, भाऊ, बहीण, अमुक तमुक ह्यांचंच राजकीय प्लॅटफॉर्म चालू आहेत. त्यामुळं सर्वसामान्य त्याला राजकीय बॅकग्राऊंड नाही. जो विद्यापीठ निवडणुकामध्ये भाग घेऊन एक चांगला तयार व्हायचा, त्या फॅक्टऱ्या बंद केल्यामुळे नवीन युवक आता ह्या राजकारणामध्ये यायला तयार नाही आहे आणि घरातून त्याला तसा सपोर्ट मिळत नाही आहे. आणि माझी या माध्यमातून युवकांना एक विनंती आहे की तुम्ही राजकारण म्हणून हा पूर्णपणे एक
सोशलिझमचा पार्ट पकडला पाहिजे, पूर्ण वेळ राजकारणावर काम केलं पाहिजे, तरच ह्या देशाची, ह्या जिल्ह्याची, ह्या नगरपालिकेची असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल तरच बदल होणार आहे. उच्च शिक्षित असतो अधिकारी, अडाणी असतो प्रतिनिधी, त्यामुळे कुणाची कोणाला काही कळत नाही आणि एकमेकाचे पाय ओढण्यामध्ये 5 वर्ष निघून जातात. मी परत तोच मला एक क्वेश्चन चौकट अशी आहे की आता आपल्याला सातारा नगरपालिकेचं की नगरपालिकेत आतापर्यंत आपण पाहिलोय की गेले 15 वर्ष जे नगरसेवक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त काही नव चेहरे बघायला मिळतील का, हा पहिला प्रश्न आहे. आणि जे जुने आहेत ती नगरसेवकाची पदवी सोडायला किंवा ते पद सोडायला तयार होतील का? जुने पद सोडायला तयार होणार नाही आहेत, सहजासहजी होणार नाही आहेत. जर हे जे आघाडींचे जे नेते आहेत, आघाड्यांचे नेते, विविध आघाड्यांचे पक्षांचे नेते आहेत, त्यांना जर वाटलं की काही तरुण मुलं की ह्या वॉर्डमधनं उभा करू शकतो किंवा नगरसेवक म्हणून तो योग्य आहे, जर त्याने इंटरेस्ट घेतला त्या मुलांच्यात तर तो बदल होऊ शकतो, अन्यथा बदल होणार नाही. पुन्हा आपल्याला ह्या पंचवार्षिकीला तेच चेहरे बघायला मिळतील, तोच वाद बघायला मिळेल, तेच भांडं बघायला मिळतील आणि ह्याच्यामध्ये नवीन काय मसाला येण्याची शक्यता धुसर आहे असं माझं मत आहे. म्हणजे जर सातारा नगरपालिकेत एखाद्या नवतरुणाला त्याचं नशीब आजमावायचं असेल तर त्याने त्याचं कर्तृत्व सिद्ध करणं खूप गरजेचं आहे असं तिकोने साहेबांचं मत आहे. आता याच्या आधी तुम्ही एक फेज वापरली मनोमिलन, मला मनोमिलनाची व्याख्या कळू शकेल का? आता कसं होतं की मनोमिलनाची जी व्याख्या आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अँगलमधली वापरली. मराठीमधला मनोमिलनाचा पॅटर्न जो आहे, मराठीमध्ये मनोमिलन म्हणजे 2 व्यक्तीने एकत्र येऊन कोणतंही चांगलं कार्य केलं त्याला मनोमिलन म्हणलं जातं. परंतु राजकारणामध्ये मनोमिलन ही व्याख्या फार विचित्र स्वरूपात राबवली जाते आणि सातारा नगरपालिकेमध्ये आता ह्या पंचवर्षीला असं राजकीय वातावरण तयार आहे की दिग्गज पक्ष, दिग्गज गट असे मैदानात आहेत. सातारा म्हटलं की मनोमिलन, सातारा आणि मनोमिलन हे 2 शब्द कायम एकमेकांना जोडले गेले. तर माझा प्रश्न असा होता की हे मनोमिलन म्हणजे काय? मी जोडून तुम्हाला 2-3 क्वेश्चन्स विचारतो की हे मनोमिलन म्हणजे काय, सातारा जिल्ह्यात मनोमिलनाचे फायदे होतात का तोटे, आणि फायदे होतात तर काय होतात, आणि मनोमिलनाचे तोटे काय आहेत? मला या 3 क्वेश्चन्सचं उत्तर तुम्ही व्यवस्थित दिलं तर खूप बरं होईल. काय होतं की साताऱ्यामध्ये मनोमिलनाचा जो पॅटर्न आहे तो दोन्ही राज्यांच्या भोवती फिरतो. दोन्ही राज्यांचे जे आपले प्रतिनिधी आहेत, जे नगरसेवक पदासाठी नगराधिपती इच्छुक आहेत, त्यांना एकत्रित बसून कुणी कुठून काय लढायचं ह्या पद्धतीने तो मनोमिलन पॅटर्न राबवला जातो. तो मनोमिलन पॅटर्नच्या असा आहे की त्याच्यामध्ये माणसाच्या द्वेषभावना ह्या विरळ होतात आणि सर्व जे विरोधक आहेत, एकमेकाचे विरोधक आहेत किंवा दोन्ही राज्यांच्या गटातले 2 विरोधक आहेत, ते एकत्र येऊन ही निवडणूक लढवली जाते, जेणेकरून तिसऱ्या पक्षातील किंवा तिसऱ्या विरोधी आघाडीतील प्रतिनिधी निवडून येऊ नये यासाठी हा मनोमिलनाचा पॅटर्न राबवला जातो आणि त्याच्यामध्ये निश्चित राजकीय यश मिळालं जातं. आता मनोमिलनाच्या पॅटर्नच्या अनुषंगाने फायदे तोटे जर बघितले तर फायदे तोटेचा असा विषय केला जातो की 2च प्रकारच्या आघाड्या तयार होतात, एक मनोमिलन आणि एक तिसरी आघाडी असं गृहीत आपण. तर त्यामध्ये काय होतं की साताऱ्यातलं मतदारांना कन्फ्युजन जे आहे ते कमी होतं, त्यांचं कन्फ्युजन कमी होतं, काय नाही आता मनोमिलनाला एक मत करायचं किंवा विरोधकाला करायचं, या 2च पॅटर्नमध्ये होतं. म्हणजे एमसीक्यू टाईप आहे, म्हणजे मनोमिलन म्हणजे एकच ऑप्शन आहे तुमच्याकडे, आणि मनोमिलन नाहीये म्हणजे 4 ऑप्शन आहेत, तुम्ही काही निवडू शकता. मल्टी ऑप्शन, 4 बी नाही, मल्टी ऑप्शन ऑप्शन्स आहेत. ह्या निवडणुकीला तर मल्टी ऑप्शन झाले. मग मनोमिलनाचा सगळ्यात मोठा तोटा काय असू शकतो? आता मनोमिलनाचा तोटा असा आहे की तो प्रतिनिधीला योग्य आहे, त्या नेत्यांना योग्य आहे, परंतु जे इच्छुक उमेदवार आहेत, इच्छुक लोकप्रतिनिधी आहेत उभं राहणार नगरसेवक वगैरे ह्यांना मात्र ह्या बाबतीत तोटा बसतो. कारण की एकाच वॉर्डसाठी 4 जण इच्छुक असतात, 4 वेगळ्या ह्याच्यात इच्छुक असतात, पण मनोमिलन झाल्यामुळं त्यापैकी एकालाच निवडलं लागतं आणि तिघांना त्याच्याबरोबर काम करावं लागतं. मग ह्याच्यामध्ये ताकद अशी लावली जाते की जो आर्थिक सक्षम आहे, जो भविष्यात माझं काहीतरी पुनर्वसन करू शकेल किंवा माझा नेता माझं काहीतरी पुनर्वसन करू शकेल, ह्या टर्म कंडिशनवर हे मनोमिलनाचा पॅटर्न दुसमसत चालत राहतो आणि तो मनोमिलनाचा पॅटर्न हा पुढील 5 वर्षे दुमसतच राहत असतो. कारण जर कोणाचं काही गोष्ट पूर्ण नाही झाली की तो काहीतरी कुरगड्या करत असतो, हे कुरगड्या करतात. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेवर किंवा तिथे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर, प्रशासनावर ह्याचा दबावाचा मोठा वापर होतो आणि ते संपूर्ण ट्रेसमध्ये म्हणजे दबावाखालीच काम करत बसतात. अच्छा, आणि सेकंडरी मला त्यानंतरचा क्वेश्चन असा विचारायचा की या मनोमिलनात आत्ता म्हणजे आत्ताच्या या इलेक्शन्समध्ये आता जी नगरपालिकेचे इलेक्शन्स होणार आहेत याच्यामध्ये काय होऊ शकतं? मनोमिलन होऊ शकतं, मनोमिलन नाही होऊ शकत, काय प्रकार घडू शकतो? आता कसं आहे की आता दोन्ही राजे
मनोमन करणारे राज्य जे आहेत ते दोन्ही एका पक्षाकडेच आहेत आणि त्या पक्षाची जी धोरणं पाहता आजपर्यंत माझ्या अभ्यासाप्रमाणे किंवा नॉलेजप्रमाणे धोरणं पाहता की तो पक्ष ह्या मनोमनीला कितपत स्वीकारेल हे मी सांगू शकत नाही. त्यानंतर दादा गट आहे, बाबा गट आहे, पवारसाहेब गट आहेत, शिवसेनेचे दोन गट आहेत. अशा आता गटांचा ह्या नगरपालिकेवर ह्या पंचवर्षीला मोठा प्रभाव होण्याची यानंतरचा माझा प्रश्नसुद्धा तोच आहे. प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की सातारा नगरपालिका आली, सातारा जिल्हा आहे. आता आपल्या सातारा जिल्ह्यात एवढे मंत्री आहेत, म्हणजे स्वतः महाराष्ट्र राज्याचे कित्येक मंत्री आपल्या सातारा जिल्ह्यात आहेत. ज्यावेळेला सातारा नगरपालिका आता येईल त्यावेळेला भाजपचं स्वतंत्र पॅनल उभं राहील का? बरं, अशा वेळेला शिवसेना शिंदे गट काय करतील? त्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादी ते काय करतील? शरद पवार गट राष्ट्रवादी ते काय करतील? कारण प्रांताध्यक्षच सध्या सातारा जिल्ह्याचे आहेत. त्यानंतर पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे आहेत, आपले 2 राजे भाजपमध्ये आहेत आणि भाजप स्वतंत्रसुद्धा पॅनल आत्तापर्यंत सातारा नगरपालिकेत लढवत आला आहे. तर यावेळेला या इतर पक्षांची काय भावना असेल, काय भूमिका असेल आणि त्यांना किती संधी मिळतील? तो कसं आता येणारा काळच ह्या गोष्टीला ठरवेल. कारण जोपर्यंत आता निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर होत नाहीत तोपर्यंत विविध पक्षांचे जे काही फॉर्म्युले आहेत ते पब्लिश होणार नाहीत. निश्चित त्यांच्या बांधण्या चालू आहेत, परंतु साताराकरांचं लक्ष फक्त आणि फक्त मनोमिलनावरच आहे की बाबा मनोमिलनामधून आता सातारा जिल्ह्याला किंवा विस्तारित नगरपालिकेला कोणत्या प्रकारचे प्रतिनिधी आम्हाला दिले जातील किंवा आमच्या विकासाच्या दृष्टीनं जे मागील अनेक कालखंडापासून ज्या पद्धतीनं प्रशासकाने सातारा शहराच्या विकासासाठी कामकाज केलेलं आहे तेच कामकाजाचा फॉर्म्युला कंटिन्यू राहील का, या बाबतीतच सध्या जे मतदार आहेत त्या मतदारांचं लक्ष आहे. कारण प्रतिनिधी निवडताना मागील विकासाचे जी कामं प्रशासनाने चालू केले आहेत किंवा चालू करण्याची तयारीत आहेत, निधी आणलेले आहेत, त्या निधीवरून परत वाद होऊन ती कामं अर्धवट राहू शकतात का किंवा काय होऊ शकतात, हे सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांचं या बाबतीत मत आहे. राहिलं आता कोण किती आघाडी करेल किंवा कोण किती पक्ष सातारा नगरपालिका प्रयत्न करेल, हा आता निवडणूक प्रोग्राम जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत त्या विषयावर बोलणं उचित नाही आहे. म्हणजे वरती असलेली महायुती सातारा नगरपालिकेत दिसेल का नाही दिसेल किंवा हा फॉर्म्युला चालेल की नाही? नाही, आता कसं होतं की जनरली पाहता की खासदार की आमदार केले किंवा वरील सरकार स्थापन करताना जे आघाड्या बेगाड्या असतात एकत्रित येऊन नाराजगर वगैरे केले जातात ते स्थानिक स्वराज्य संस्थाला लागू पडत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थाला प्रत्येक नेत्याला, आमदार खासदाराला, मंत्र्याला आपला बालेकिल्ला हा मजबूत राहण्याच्या दृष्टीनं तो यावरील युतीच्या बाबतीत खालील आघाड्याचा विचार करत नाही. तो त्या ठिकाणी विविध प्रकारचे जे दिग्गज प्रतिनिधी आहेत, विरोधक आहेत, यांना समाविष्ट घेऊन आपलं अस्तित्व कसं राहील यावर मात्र ते काम करतात. त्यामुळे त्या आघाड्या खाली कंटिन्यू होतील याची शाश्वती फार कमी आहे. पण ह्याच्यामध्ये ना एक प्रश्न सर उभा राहतो की आत्तापर्यंत प्रस्थापित भाजपचे नगरसेवक आपल्या सातारा नगरपालिकेत होते, त्यांचं काय होईल ह्या वेळेला? नाही, आता पक्षाने कसं त्यांनी जर चांगलं काम केलं असेल, पक्षाच्या दृष्टीनं चांगलं काम केलं असेल, विकासाच्या दृष्टीने काम केलं असेल किंवा त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांचं जनमत चांगलं असेल, कारण भाजप हा पक्ष जो आहे किंवा कोणताही पक्ष काम करत असताना त्या प्रतिनिधीचा 5 वर्षात झालेला त्या भागातील बदल हा त्या ठिकाणी ॲनालिसिस केला जातो, त्या ठिकाणी त्याचा रिपोर्ट घेतला जातो, ग्राउंड रिपोर्ट घेतला जातो आणि त्यानंतर ठरवलं जातं की ह्याला कंटिन्यू करायचं का दुसरा प्रतिनिधी कोण निवडायचा. त्यामुळं मे बी काही प्रतिनिधी कंटिन्यू होतील, काही प्रतिनिधी बदलले बी जाऊ शकतात, हे नाकारू शकत नाही. म्हणजे तुमच्याप्रमाणे यावेळची सातारा नगरपालिकेची निवडणूक ही मेरिट प्रमाणे होईल, म्हणजे नगरसेवकाच्या मेरिट प्रमाणे होईल, कशा पद्धतीने त्याने काम केलंय आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्यात त्याच्यावरती होईल. पण अजून एक गमतीचा भाग आहे, कारण निवडणुका लांबल्या होत्या. या दरम्यान कित्येक इच्छुक नगरसेवकांनी स्वतःची खिशे रिकामे करून झालेले आहेत आणि आता जर त्यांना ती संधी नाही मिळाली तर काय होऊ शकतं? आता संधी नाही मिळेल तर तो कर्जबाजारीच होणार आहे किंवा सेल्फ भांडवल असेल तर तो पुन्हा भांडवल कमवण्याचा प्रयत्न करेल किंवा जे काय आता कोण उभा राहणार आहे त्यामध्ये तो आपल्या तिकिटाची रेस दाखवेल, नेत्याकडे तिकिटाची रेस दाखवेल, आपला विरोध दाखवेल, विरोध दर्शवेल आणि की ज्याने माझ्या मतं बाबा त्याचं पुढील 5 वर्ष कशा पद्धतीने त्याचं पुनर्वसन करता येईल किंवा त्याचा जो का आतापर्यंत खर्चाचा लॉस झालेला आहे तो त्या येणाऱ्या प्रतिनिधी कसा भरून काढता येईल किंवा त्याला काय कॉन्ट्रॅक्ट देता येईल किंवा स्वीकृत नगरसेवक करून घेता येईल, अशा पद्धतीने ही तडजोडी पुढे चालू राहतील. म्हणजे माझ्या मते तर मला असं वाटतं की अशा वेळेला बंडाचं प्रमाण वाढू शकतं, अपक्ष सीटांचं प्रमाण वाढू शकतं. बंड केल्याशिवाय कुणालाही प्रभाव विचारला जात नाही. अच्छा,
जोपर्यंत तुम्ही तुमचा विरोध दर्शवत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचं विरोधक आहे किंवा मी सक्षम आहे दाखवत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठंच थारा नाही आहे. म्हणजे साधं साधं गणित आहे. घरात जर मूल रडत असेल तरच आई त्याला विचारते काय भूक लागली का, आणि जर रडलं नाही त्याला कोण विचारत नाही. तसंच राजकारणसुद्धा हा एक भाग तसाच आहे की जोपर्यंत मी माझं अस्तित्व माझ्या वॉर्डमध्ये असेल, माझ्या नेत्याकडे हे जोपर्यंत मी दाखवत नाही, तोपर्यंत माझा विरोध करीत धरला जात नाही, म्हणजे धरला जात नाही. यावेळेला सातारा नगरपालिकेत तुम्हाला अपक्ष उमेदवार किंवा उमेदवार, बरेच बंड बंड करणारे उमेदवार तुम्हाला विरोधक पाहायला उमेदवार, मिळतील, हो, कारण त्यांनी खूप काम केलं. गेल्या आपण विरोधक बघितलंय उमेदवार की असेल, कुरघड्या करणारे असतील, हे अनेक जण यामध्ये ह्या बंडाळीला सुद्धा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना सामोरं जावं लागणार आहे. अच्छा, म्हणजे अपक्ष उमेदवार तुम्हाला हो. पाहायला मिळतील ह्या वेळेला सातारा नगरपालिकेच्या निश्चितच, इलेक्शन्समध्ये. निश्चितच. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा उभा राहतो नव मतदार, नव तरुण. साताऱ्याचं भविष्य ज्यांच्या खांद्यावरती आहे ते नव तरुण. एक थोडासा सिरियस मुद्दा तिकोणे साहेब आहे, तुम्ही सुद्धा साताऱ्यात राहता, मी सुद्धा साताऱ्यात राहतो. आपण एक गोष्ट बघतोय की हे नव मतदारांना काय फीडिंग केलं जात आहे आता, कारण पहिल्यांदा त्यांना शहराचा प्रतिनिधी, लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत, त्यानंतर वॉर्डाचा प्रतिनिधी निवडायची संधी मिळणार आहे. ह्या वेळेला सातारचा तरुण खरंच तितका कॅपेबल आहे का, त्या योग्य दिशेच्या सक्षमपणे त्या गोष्टीचा विचार करतोय का, तुम्हाला काय वाटतंय? नव मतदार सध्या किती ॲस्पेक्ट हा महत्त्वाचा आहे? कसं होतं, मी तुम्हाला म्हणलं की नव मतदारांना प्रवाहात आणण्यासाठी ज्या फॅक्टरी निर्माण होत होत्या, विद्यापीठ निवडणुका, पुन्हा एकदा तोच मुद्दा बोलतो मी, त्या बंद केल्यामुळं ह्या नव तरुणाला राजकारणाची दिशा आणि दशा हे कळणं मुश्किल झालेलं आहे. मी मतदार आहे, मी कोणाकडे जायचं, आणि त्या नगरसेवक होतो तेव्हा आपल्याला वाढदिवसाला अमक्याला तमक्याला सगळ्या गोष्टी करतो. आणि नगरसेवक असतील किंवा तिथले भांडवलदार असतील, जे राजकीय भांडवलदार आहेत, हे भांडवलदार असतील, ह्या नवतरुणाला आपल्या गट्ट्यागट्ट्यानं आपल्याशी कनेक्टिव्हिटी करून ठेवलेली आहे. आणि तुला थोडं काम, तुला थोडं काम, तुला थोडं काम, तुला वाढदिवसाचं काम, तुला जेवणाचं काम, तुला अमक्याचं काम, तमक्याचं, असं देऊन हा मतदार त्यांनी स्वतःकडे संघटित ठेवलेला आहे. त्यामुळं तो ब्रेन वॉश होणं गरजेचं आहे की तो आता एका ब्लॅक होलमध्ये, हा नवतरुण मतदार हा ब्लॅक होलमध्ये, त्याला माहीत नाही मी पुढे जाऊन काय होणार आहे का माझं काय होणार आहे. त्यामुळं तो काय म्हणतोय, मला काम देतोय ना माझा नेता, माझा भांडवलदार काम देतोय ना, तर म्हणजे मी त्यासाठी मतदान केलं पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त त्याला काही जास्त कळत नाही. म्हणजे आता सध्या तसं म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की सध्याचा नव मतदार बेरोजगार आहे आणि तो स्वतःच्या नगरसेवकाला ॲज अ HR कन्सल्टन्सी म्हणून बघतोय की बाबा आपण जर या नगरसेवकाचं काम केलं तर कदाचित या नगरसेवकाकडून पुढे मागे जाऊन आपल्याला कुठेतरी व्यवसायात फायदा होईल, अशा पद्धतीचं तुमचं मत आहे सर. महिला उमेदवार आलं की आतापर्यंत कसं होतं की आरक्षण पडलं की आरक्षणाच्या आधी त्यांचे नवरे त्या गोष्टीची तयारी करत असतात आणि अचानक आरक्षण महिलांचं पडतं त्यावेळेला मग ते त्या पद्धतीने मला हो बरोबर आहे की तो अँगल मला विचारायचा होता. राजकारण देताना पहिल्यांदा नवराच इच्छुक असतो ना. अच्छा अच्छा. आता नवऱ्याला संधी मिळत नाही तर बायकोला संधी देत असतो. अच्छा. परंतु घरनं वातावरण त्या महिलेला होणं गरजेचं आहे ना. परंतु राजकारणाचा 90% राजकारणाचा भाग पाहता कोणतीही महिला स्वयंभूपणे निर्णय घेत नाही. कुठे असू द्या, सरपंचापासून तर मंत्रिपदापर्यंत असू द्या, ती महिला स्वयंभू निर्णय घेत नाही. आणि माझ्या भगिनींना विनंती आहे की तिला राजकारणात जर सक्षमपणे काम करायचे तर तिला राजकारणाचे प्लस मायनस भाग कळले पाहिजेत आणि तिनं स्वयंभू निर्णय घेतला पाहिजे. माझा दीर कानात सांगतोय, माझा नेता कानात सांगतोय, माझा नवरा कानात सांगतोय किंवा माझा कुठं सही करायला होतो, ह्या आधारे तिनं काम केलं पाहिजे. आणि जसे ती कुटुंब व्यवस्था सांभाळते तर ती निश्चितच ह्या स्थानिक स्वराज्य व्यवस्थासुद्धा सांभाळू शकते. परंतु तिला असं हॅमर केलं जातं की नाही तुला काय कळत नाही, तुम्ही सांगतो संबंधित करू दे. म्हणजे थोडक्यात काय होतं की आजही राजकारणामध्ये 90% नवरोबाशाहीचे, म्हणजे ती जरी प्रतिनिधी असली तर तिचा नवराच प्रतिनिधी जास्त काम करतो. आज प्रत्येक म्हणजे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे ठरलेलं आहे आणि ते ठरत चाललेलं आहे. नाही, सातारा नगरपालिकेमध्ये गेल्या वेळेला पण महिला नगराध्यक्ष होत्या, त्यांनी अगदी चांगलं काम केलं. म्हणजे महिला नगराध्यक्ष सुद्धा चांगल्या काम करू शकतात. आता मुद्दा येतो की नगराध्यक्षाचा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष यावेळेला सातारा नगरपालिकेला मिळणार आहे. आता अशा वेळेला ज्यावेळेला लोकनियुक्त असतं, ज्यावेळेला लोकांच्या हातात असतं की आपला नगराध्यक्ष कोण हा निवडायची, त्यावेळेला कुठेतरी नगरपालिका उपयुक्त का लोकनियुक्त, आणि लोकनियुक्तची व्याख्या काय हे आम्हाला जरा विस्तारितपणे सांगितलं. काय होतं की लोकनियुक्त सरपंच, नगराध्यक्ष निवडण्याची प्रथा तयार काय केली गेली की तो एक जबाबदार नागरिक असतो, तो त्या भागाचा, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास करू शकतो, राजकारणामध्ये तो विकास करू शकतो. म्हणून त्याला ते पद ते लोकनियुक्त केलं गेलं. पण लोकनियुक्तीची सोयीस्कर व्याख्या केली की माझ्या पक्षाचा माणूस हा लोकनियुक्त आहे, माझ्या पक्षाचं. म्हणजे माझं एक म्हणणं आहे की निवडणूक आयोगानंसुद्धा हे लोकनियुक्त प्रतिनिधी, म्हणजे सरपंच असेल, नगराध्यक्ष असेल, महापौर असेल, जेव्हा लोकनियुक्त तुम्ही म्हणताय तेव्हा तो कोणत्याही पक्षाच्या AB फॉर्मवर त्याचा फॉर्म भरून घ्यायचा नाही.
ओके. त्याला लोकनियुक्त म्हणलं पाहिजे ना. कुठल्या तरी पक्षाच्या अनुषंगाने तो भरणार आहे, तो लोकनियुक्त कसा असणार? तो त्या पक्षाचाच राहणार ना. अच्छा. बरोबर ना. मग निवडणूक आयोगानं सुद्धा या बाबतीत समाजाला क्लिअरन्स करावा, सरकारला क्लिअरन्स करावा, पॉलिटिकलला क्लिअरन्स करावा की लोकनियुक्तीची व्याख्या काय आहे. लोकांना तुम्ही एकतर म्हणताय की लोकांना तो निवडून आला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही काय करताय की अमक्या पक्षाचा तमक्या पक्षाचा त्याचा एबी फॉर्म तो निवडून येतो. तो समाजाचं काम कसं करेल किंवा तो राजकारण विरहित काम कसे करेल? निश्चितच तो त्याच्या पक्षाच्या अनुषंगाने विचार करेल. निश्चितच तो पक्षाला कसं भविष्यात राजकारण कसं होईल या बाबतीतच तो काम करणार आणि त्याला जिथं पक्षाचं वातावरण चांगलं त्या ठिकाणी तो विकास निधी टाकणार. म्हणजे ही तर प्लस मायनस आहे ना. म्हणून निवडणूक आयोगानं सुद्धा ही दक्षता घ्यावी की लोकनियुक्त प्रतिनिधी निवडताना कोणत्याही राजकीय पक्षाचा एबी फॉर्मवर घेऊ नये. तो डायरेक्ट लोकनियुक्तच असावा. म्हणजे लोकनियुक्त हा खरंच लोकांना असला असला पाहिजे पाहिजे आणि ना. त्याने फक्त लोकांची सेवा केली पाहिजे. नाही, त्यानं नंतर ठरवा लोकांची सेवा करायची की नाही करायची. पण निवडून येताना त्यानं कोणत्याही एबी फॉर्मवर किंवा कुठल्याही पक्षाचा बॅनर घेऊन निवडून येऊ नये. आणि निवडणूक आयोगाने ही अट टाकावी. आता तो त्या खुर्चीत बसल्यानंतर तो काय करेल हे कोण सांगू शकत नाही ना. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येऊन ठेपतो की साताऱ्यातले मतदार उमेदवार जे आहेत नवीन त्यांच्या फ्युचर सेटलमेंटचं काय आणि सगळ्यात मोठा प्रश्न जर नगरसेवक व्हायचं आहे तर तुमच्याकडे थार JCB असणं आवश्यक आहे का? तुम्ही जो महत्त्वाचा मुद्द्याला समाजाचा हात घातलेला आहे, पालकांच्या पण मुद्द्याला हात घातलेला आहे की जे नवतरुण मतदार आणि उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते आज थार, JCB, डंपर्स असे घेऊन सध्या प्रवाहामध्ये काम करत आहेत आणि हे विविध प्रकारच्या नेत्याकडे जाऊन काम करत आहेत. आता ह्यांचा जो विषय आहे कुणाचा ह्या नवतरुण उमेदवार मतदारांचा की ह्यांचे बरेचसे जे आहेत ते अविवाहित आहेत. अच्छा. अविवाहित आहेत की मग आता माझं पोरगं काहीतरी करते, कुठल्या नेत्यावर जाते, कुठल्या नगरसेवकावर जाते, ठीक आहे करते ना, तो कॉन्ट्रॅक्टर आहे, मग ह्याला JCB घेऊन द्या, ह्याला डंपर घेऊन द्या, मग त्याला अल्टरनेटिव्ह आलीच थार गाडी. म्हणजे अशा प्रकारचा डामडोल ह्यांचा सध्या सुरू आहे आणि यामुळं यांचं जे विवाहाचे प्रश्न आहेत अच्छा. हे पालकांना जे भेडसावत आहेत. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? परंतु मग हे करत असताना मग तो बाप सांगतो माझ्या पोराकडे थार आहे, JCB आहे, डंपर आहे, पण हे सगळं आहे ते कर्जबाजारी आहे. अच्छा. आता तो कर्जबाजारी का आहे तर तो त्याच्या नेत्यानं कुणीतरी त्याला घेऊन दिलेलं असतं की हो कार्यकर्ता माझ्यापासून बाजूला गेला नाही पाहिजे, ह्याच्यावर 100 पोरं आहेत म्हणजे हो माझ्यावर आले म्हणजे 100 पोरं माझ्यावर आली. मग ह्याला त्या कर्जाच्या ह्याच्यामध्ये अडकून ठेवायचं आणि त्या अडकून ठेवत असताना त्याचे जे थार JCB अमुक मग ते माझ्याकडेच भाड्याने लावायचं. म्हणजे हप्त्याचं आणि त्याच्या फायद्याचं रेग्युलर चालू होतं त्यामुळे तो सोडून जाऊ शकत नाही. परंतु जेव्हा लग्नाचे प्रश्न तयार होतात, अच्छा, ह्या मुलांच्या लग्नाचे प्रश्न तयार होतात तेव्हा मुलीकडचे असतील किंवा जो पालक आहे मुलीचा पालक त्याला हा प्रश्न पडतो की ह्याने ज्या गाड्या घेतल्या, JCB घेतल्यात, वस्तू घेतल्यात, हे कुणाच्या भरोश्यावर घेतल्यात? अच्छा. ह्याच्या बापाची तर तेवढी काही प्रॉपर्टी नाहीये, मग ह्यानं कुठल्या भरोश्यावर घेतल्यात? तर उद्या जर ह्याला हप्ते नाही फेडता आले किंवा ह्याला काय करता आलं तर उद्या माझ्या मुलीचं भविष्य काय? तर मग ही कनेक्टिव्हिटी जाते ती नेत्याकडे जाते किंवा त्याच्या वरच्या लीडरकडे जाते. मग पालक हा म्हणतो, त्या मुलीचा पालक हा निश्चितच जरी विनोदाचा भाग असला तर तो निश्चितच म्हणणार तुझा नेता तुझ्याबरोबर कंटिन्यू आहे का किंवा तू त्या नेत्याबरोबर कंटिन्यू राहणार आहेस का? हे पहिल्यांदा तुझ्या नेत्यानं माझी गॅरंटी घेऊ दे की काय नाही बाबा ह्याला मी सोडणार नाही, ह्याची काय अडचण येऊन देणार नाही. जर त्याने गॅरंटी घेतली तर माझी मुलगी मी तुझ्या घरात देऊ शकतो. अशा प्रकारचे प्रश्न आता सातारा शहरात नव्हे तर पूर्ण राज्याला भेडसावत आहे त्या विवाहाच्या अनुषंगाने. म्हणजे मुलीचे वडील आता व्यायांना नाही डायरेक्ट नेत्यांना विचारतात तुम्ही गॅरंटी घेता का? ह्या गॅरंटीच घेऊ शकत नाही ना, कारण विहायच्या ताब्यात त्याचा मुलगाच राहिलेला नाहीये. कारण तो रात्री येतो 12 वाजता जातो पहाटे 4 वाजता, त्यामुळे त्याला त्याची गॅरंटी राहिली नाही तर तो त्या मुलीची गॅरंटी काय घेऊ शकतो? मग त्याच्या नेत्याने गॅरंटी घेतली निश्चित तो पालक म्हणेल मी नेत्याकडे जाऊन विचारू शकतो. ही इतकी जरी हा विनोदाचा जरी भाग असला तरी सध्या हा सिरियस भाग आहे. हे युवकांच्या पालकांनी ह्यावर गांभीर्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे की माझा मुलगा नक्की काय करतोय, त्यानं काय केलं पाहिजे. ह्या बाबतीत मात्र 90% पालक अनभिन्न आहेत. माझ्या पोरांना JCB घेतला आहे, माझ्या पोरांना डंपर घेतलं आहे, मस्तपैकी दिवाळीला थार आणली, आता काय डामडोल आहे, पण तो 100% डामडोल हा पूर्णपणे कर्जबाजारी आहे. आणि ज्या दिवशी तो त्या नेत्याची त्या लीडरची गुलामगिरी सोडल, हुजरीगिरी सोडल, त्या दिवशी तो भिकारीसुद्धा राहणार नाही. म्हणजे तिकोणे साहेबांच्या मतानुसार जर नव मतदार उमेदवार असेल तर एकतर त्याने पूर्ण वेळ तो व्यवसाय करावा, व्यावसायिक चांगलं व्हावं, नाहीतर त्याने पूर्ण वेळ राजकारण करावा. या दोन्ही गोष्टी एका वेळेला होऊ शकत नाहीत असं तुमचं मत आहे. बरोबर. त्यानंतर आजच्या या पॉडकास्टचा सगळ्यात शेवटचा प्रश्न आणि प्रश्न असणार आहे तो सातारा नगरपालिकेच्या विकासाचं धोरण काय असणार आहे, तरुणांच्या रोजगारांचं धोरण काय असणार आहे, शहराच्या सुशोभीकरणाचं धोरण काय असणार आहे, शहर इथून पुढच्या 5 वर्षात कशा पद्धतीने दिसेल, ही नगरपालिका कशा पद्धतीने काम करेल, काय वाटतं तुम्हाला याबद्दल?
तर कसं होतं की महाराष्ट्रामध्ये नेहमी सातारा जिल्ह्यावर अन्याय होत गेलेला आहे. त्यात करून ऐतिहासिक साताऱ्यावर सुद्धा अन्याय होत गेलेला आहे. म्हणजे कराडसारखं शहर सुधारलं, महाबळेश्वरसारखं शहर सुधारलं किंवा तत्सम जी काही आजूबाजूची शहरं आहेत, तालुके आहेत, त्यातमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. शिरवळसारख्या ठिकाणी मोठी इंडस्ट्री निर्माण झाली. परंतु साताऱ्याकडं नेहमीच वरिष्ठ नेत्यांचं दुर्लक्ष आहे. का दुर्लक्ष केलं जातं हे समाजाला माहिती आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर मागील 2.5-3 वर्षापासून ज्या पद्धतीनं ह्या शहरावर प्रशासक म्हणून जे प्रशासन काम करत होतं, त्यांनी सातारा जिल्ह्याचा चांगल्या पद्धतीनं मास्टर प्लॅन तयार केले, चांगल्या पद्धतीने रिंग रोड तयार केले आहेत. सुशोभीकरणाच्या दृष्टीने सुद्धा चांगली डेव्हलपमेंट केली, वृक्ष लागवडी दृष्टीने डेव्हलपमेंट केलेली आहे. काही पाथवे त्यांनी साऊंड सिस्टममध्ये घेतलेले आहेत, काँक्रिटीकरणमध्ये केलेले आहेत, बंदिस्त गटर लाईन केलेल्या आहेत किंवा काससारखी जी पाण्याचा प्रश्न म्हणजे इंग्रज कालखंडातलं जे कास तलाव आहे त्याचं सुशोभीकरण चांगल्या पर्यंत केलेलं आहे. त्याची उंची चांगल्या पद्धतीने वाढवली आहे. त्या ठिकाणी 3 लेन्स पाईपलाईनची पुरवठा केलेला आहे. प्रशासनानं चांगले पद्धतीने सोलर सिस्टम निर्माण केलेले आहेत की आता हायटेक लेवलची एक सातारा नगरपालिका तयार होत आहे. जे नवीन प्रतिनिधी येतील त्यांना निश्चितच त्याचा लाभ किंवा त्यांचा प्रवेश त्याच नगरपालिकेत होईल ही शक्यता आहे. त्यामुळं प्रशासनानं चांगला जो मास्टर प्लॅन तयार केला ह्या 2-3 वर्षामध्ये केलेला आहे. आमची अपेक्षा आहे की मतदार म्हणून किंवा सर्वसामान्य मतदार म्हणून आमची अपेक्षा आहे की तोच मास्टर प्लॅन कुणीही विरोध न करता त्या विकासाच्या प्लॅनला त्याने कंटिन्यूटी करावी आणि चांगल्या दर्जाचा सातारा तयार करावा. या ठिकाणी असणाऱ्या युवकांना चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण करून द्यावा. करंजाच्या ठिकाणी असणारी एक जुनी MIDC साताराची नगरपालिकेची MIDC आहे, त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या सोयीसुविधा निर्माण कराव्यात. ज्या जुने व्यावसायिक आहेत त्यांनाच बरोबर घेऊन त्या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण करावं, हायटेक MIDC बनवावी. अजून जर काही व्यावसायिकदृष्ट्या जर चांगलं जसं आता IT पार्कचं जे नियोजन चाललेलं आहे, तर ते नियोजन जे नगराच्या बाहेर होतं, जे जर नगरपालिकेच्या हाती झालं असतं तर निश्चितच सातारा शहरातील युवकांना चांगल्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी झालं असतं. पण ते बी व्हायला जाणार नाहीत. त्या ठिकाणी सुद्धा ह्या नगरपालिकेचे मुलं काम करतात. मेडिकल कॉलेजसारखा प्रयोग ह्या ठिकाणी झालेला आहे, ते सुद्धा मेडिकल कॉलेज चालू झालेलं आहे. आता राहिला एक आरोग्याच्या विषयक जो प्रश्न आहे, सिव्हिल हॉस्पिटलचा जो प्रश्न आहे, सिव्हिल हॉस्पिटलचा प्रिमाइस फार मोठा आहे, पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग नाही आहे. इथं आम्हाला बिल्डिंग पाहिजे बांधून टाका, तिथं पाहिजे तिथं बांधून टाका. त्यामुळे तो प्रिमाइस असा गजबट झालेला आहे की तो सुद्धा येणाऱ्या लोकप्रतिनिधीनं विचार करून त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची 4 मजली 5 मजली एखादी चांगली इमारत बांधावी. त्या ठिकाणी राहणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासारखी एक सुसज्ज चांगली ग्रेडिंगनुसार चांगली एक बिल्डिंग तयार करण्यात यावी. अशा पद्धतीचं येणारे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, या बाबतीत लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यानंतर जे विविध प्रकारचे विभाग आहेत, वॉर्ड आहेत, भाग आहेत, जे नवीन आता आलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन जे सकाळ संध्याकाळ मुलांना ज्येष्ठ नागरिकांना वापर करता येईल अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करावेत. आणि ऐतिहासिक नगरी साताऱ्यात आल्यानंतर, पर्यटक आल्यानंतर त्यानं कमीत कमी 2-4 तास सातारा नगरी फिरावी, अशा पद्धतीने त्याचं सुशोभीकरण करावं. हे येणाऱ्या आम्हाला नगरसेवक किंवा येणाऱ्या प्रतिनिधीकडे आमच्या सर्वसामान्य समाजाची अपेक्षा आहे. म्हणजे सर्वसामान्य सातारकर काय विचार करतो हे आता ऐकलं. आणि इथून पुढच्या 5 वर्षात नगरपालिकेत आपले भूमिपुत्र मंत्री महोदय सुद्धा आपल्याच जिल्ह्यातले आहेत, यांचा सुद्धा खूप जास्त मदत या नगरपालिकेला नक्कीच राहणार आहे. तर या संपूर्ण पॉडकास्टमध्ये आपण काय बघितलं, तर आपण बघितलं की सातारा शहरातला नगरसेवक कसा असला पाहिजे, लोकनियुक्त नगराध्यक्ष कसा असला पाहिजे, नवीन मतदार कसा असला पाहिजे, नवीन उमेदवार कसा असला पाहिजे, या संपूर्ण सगळ्या प्रश्नांचं अगदी व्यवस्थितपणे आणि सखोलपणे आपण ॲनालिसिस केलेलं आहे. तिकोणे साहेबांसोबत साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर सातारकर, हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमचा अभिप्राय खालच्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा राजमुद्रा न्यूज चॅनलला.